नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्य चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपण एक संवेदनशील असा विषय घेऊन आलो आहे. आजचा विषय आहे तुम्हाला डायबिटीज झाला आहे की नाही हे कोणत्या लक्षणावरून आपण ओळखू शकू. तर हा एक स्लो पॉयझनिंग असणारा हा जो आजार आहे तो जगभरामध्ये खूप एक डोकेदुखी ठरलेला आजार आहे. याच्यामध्ये इन्सुलिन इंजेक्शन आणि गोळ्याशिवाय कुठलाही पर्याय पूर्ण बरा होणारा आजार म्हणून जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये अजिबात बिलकुल बसत नाही. हा कधीही पूर्णपणे बरा होत नाही. बऱ्याच जणांचे खूप प्रयत्न झाले, काही ठराविक रुग्णांमध्ये त्याचं पूर्णपणे उच्चाटन हे शक्य आहे, पण सगळ्या रुग्णांमध्ये सगळ्या जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्याच्यामधलं पूर्ण डायबिटीज हा पूर्ण बरा होईल असं कुठलाही शास्त्रज्ञ किंवा कुठलाही डॉक्टर याची गॅरंटी देऊ शकत नाही. तर असा जो काही स्लो पॉयझनिंग असणारा, शरीराला आतून कुरतडून खाणारा असा जो काय हा रोग आहे, डायबिटीज हा आजार जो आहे तो आपल्याला झाला आहे की नाही हे कोणत्या लक्षणावरून आपण ओळखू शकतो. अनेक यूट्यूब व्हिडिओ आहेत, अनेक वर्तमानपत्र आहेत, त्याच्यामध्ये आपण ऐकतो किंवा शेजाऱ्यांकडनं जे मित्र आहेत त्याच्याकडून आपण चर्चेमध्ये ऐकतो की असं झाल्यानंतर ही लक्षणं दिसली की आपल्याला डायबिटीज झाला आहे असं समजावं. अगदी लहानपणापासून ज्युवेनाइल डायबिटीजपासून ते मोठ्या वृद्धांपर्यंत सगळ्या प्रकारचे डायबिटीजचे प्रकार आपल्याला सध्या आहेत. म्हणजे कुठल्याही वयामध्ये डायबिटीज हा होऊ शकतो. तर त्याच्यातून आपल्याला सावध राहण्यासाठी कुठली लक्षणं आपल्याला डायबिटीजमध्ये आढळतात, ज्यामध्ये आपल्याला ती लक्षणं दिसली तर आपण शुगर चेक केली पाहिजे, साखर चेक केली पाहिजे आणि त्याच्यापासून जे काही होणारे संभाव्य धोके आहेत त्याच्यापासून वाचलं पाहिजे. आणि जर काठावर असेल तर जी काही पथ्य पाळून आपण जर आपल्याला त्या आटोक्यात ठेवता आलं तर म्हणून ही लक्षणं तुम्हाला मी सांगणार आहे. तर काही ठराविकच अशी मुख्य लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये की डायबिटीज आपल्याला झाला आहे असं ओळखू शकतो. खरं तर सिम्पटमलेस म्हणजे बरेच जण म्हणतात की ह्या डायबिटीजमध्ये कुठलीही लक्षणं दिसत नाहीत, आपोआप अचानक शुगर रक्त चेक केल्यानंतरच आपल्याला शुगर वाढलेली आहे समजतं. पण काही लक्षणं अशी आहेत जी तुम्हाला दिसतात, जाणवतात, फक्त ते आपण त्याच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देत नाही. तर ह्या काही लक्षणं आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त वेळ न येता आपण डायरेक्ट थोडक्यात मी डायबिटीजमध्ये नक्की काय होतं ते सांगतो आणि मग त्याची लक्षणं सांगतो. तर पॅन्क्रिया हा जो अवयव आहे तो इन्सुलिन सिक्रिशन करतो आणि इन्सुलिनचं काम काय आहे तर रक्तात जी काय आपण पोटामध्ये आहारातून जे काही साखर घेतो ती रक्तातली जी साखर आहे ती ब्रेकडाऊन करणं आणि आपल्या ज्या काय पेशी आहेत त्या पेशींपर्यंत ऊर्जा निर्माण करून देणं हे इन्सुलिनचं काम असतं. तर ज्यावेळी हे डायबिटीज होतो टाईप 1मध्ये पॅन्क्रियाकडून इन्सुलिन सिक्रिशनच बंद होतं, त्याला टाईप 1 डायबिटीज म्हणतात. टाईप 2मध्ये काय होतं, इन्सुलिन सिक्रिशन होत असतं पण इन्सुलिनचं जे काही काम आहे शुगरवरती, आपल्या जी रक्तातल्या साखरेवर आहे ते म्हणावं असं काम होत नाही, म्हणून त्याचं ब्रेकडाऊन चांगल्या पद्धतीनं होत नाही आणि पूर्ण एनर्जी आपल्या त्या पेशींपर्यंत पोचवली जात नाही. त्यामुळे पेशींनाही ऊर्जा कमी पडते आणि रक्तातली साखर मात्र वाढत जाते. त्यामुळे आपण चेक केल्यानंतर शुगर आपल्याला वाढते. हा खरा जो आजार आहे तो अशा पद्धतीनं असतो. साधा सिंपल भाषेत तुम्हाला मी सांगितलं की इन्सुलिन हे रक्तात वाढत जातं कारण रक्तातली साखर तर कमी झाली नाही, म्हणून अजून सिक्रेशन इन्सुलिनचं वाढलं जातं की अजून जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन आलं तर ती साखर आपली ब्रेकडाऊन होईल आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होईल पेशींना. तर अशा पद्धतीनं परत जरी इन्सुलिन वाढलं तरीसुद्धा इन्सुलिनचंच काम कमी झाल्यामुळं काही टाईप 2 डायबिटीजमध्ये असं होतं की इन्सुलिनचंच काम कमी होतं, त्यामुळं त्याचं साखरेचं रूपांतर ऊर्जेमध्ये होत नाही, ब्रेकडाऊन होत नाही. हा झाला टाईप 2 डायबिटीज. तर तुम्हाला सोप्या भाषेत समजलं असेल. टाईप 2 डायबिटीजच हे 90% आपल्या सगळ्यांमध्ये आहे. टाईप 1 डायबिटीज हा खूप कमी प्रमाणामध्ये 5-10%च त्याचे रुग्ण आढळतात. त्याच्यामध्ये इन्सुलिन इंजेक्शनशिवाय कुठलाही पर्याय नसतो. तर याच्यामध्ये आपण गोळ्यांवरती, पथ्यावरती आपण हे टाईप 2 डायबिटीजमध्ये आपण ह्या गोष्टी मॅनेज करू शकतो. तर ह्याच्यामध्ये कुठली लक्षणं आपल्या टाईप 1 असू देत किंवा टाईप 2 असू देत, त्याच्यामध्ये कुठली लक्षणं आपण मुख्यत्वे करून आपल्याला दिसतात
जुन्या काळामध्ये काही कुठलीच लक्षणं दिसल्यावर आपण मधुमेह झाला आहे किंवा त्याला प्रमेह म्हणतात आयुर्वेदामध्ये, मधुमेह झाला आहे किंवा डायबिटीज झाला हे ओळखत होते. तर हे लक्षण मी सांगतो थोडक्यात. पहिलं लक्षण म्हणजे खूप जास्त तहान लागणे. तहान कशामुळं लागते आणि रात्री लघवीला किंवा लघवीला खूप जास्त प्रमाणामध्ये लागणे, हे 2 लक्षणं जी आहेत एकमेकावर अवलंबून आहेत, म्हणून मी तुम्हाला ती सांगतो आहे एकाच वेळी. पहिली 2 लक्षणं काय आहेत तर तहान जास्त लागणे किंवा लघवीला जास्त लागणे. लघवीला जर संध्याकाळी माणूस 1 ते 2 वेळा जर नॉर्मली उठत असेल तर 4 ते 5 वेळा जर पाणी पिलं की परत एकदा लघवीला जावं लागते, तहान लागते आणि परत लघवीला जावं लागते. असं जर वारंवार होत असेल तर त्या रुग्णांनी, त्या माणसांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं काहीतरी चुकतं आहे आणि आपण डायबिटीजकडे झुकतो आहे की काय, म्हणून साखर चेक केली पाहिजे. ही तहान कशामुळे वाढते तर याचं मूळ कारण आहे की जी रक्तामध्ये वाढलेली जी साखर आहे, रक्तामध्ये वाढलेली जी साखर आपल्या शरीरालाही समजते, ते रक्तात वाढलेली साखर हे कमी करण्यासाठी आपल्या एक्सक्रीटरी जी सिस्टीम आहे म्हणजे किडनी जी आहे ते काम करायला सुरुवात करते. जी रक्तात वाढलेली साखर आहे लघवी वाटे बाहेर काढून टाकायला सुरुवात करते. त्यामुळं लघवी वाटे साखर बाहेर टाकली जाते. म्हणूनच आपण युरिन शुगर चेक करतो, ज्यामध्ये साखर आली तर आपण डायबिटीज आला असं समजतो. तर हे साखर जर असे लघवी वाटे बाहेर टाकताना आपलं फ्लुइड्स आपल्या शरीरातलं आणि रक्तातलं पाणीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फ्लुइड हे बाहेर जातं लघवी वाटे. त्यामुळं परत आपल्या पेशींना पाण्याची डिहायड्रेशन होतं आणि पाण्याची गरज लागते. त्यामुळे परत अजून तहान लागते. परत रक्तातली साखर बाहेर टाकण्यासाठी लघवीला जास्त होतं, लिक्विड बाहेर टाकलं जातं, परत अजून तहान लागते. अशा पद्धतीने हे चक्र असतं. त्यामुळे तहान लागणे आणि परत सारखी लघवी लागणे हे लक्षणं, हे एकमेकावर अवलंबून असणारी लक्षणं डायबिटीजमध्ये 100% दिसणारच, ही दिसतात. त्यानंतर ह्या लक्षणावरून आपण ओळखू शकतो. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की खूप जास्त भूक लागणे हे लक्षण ही इन्सुलिनवरतीच अवलंबून आहे. जसं की मगाशी सांगितलं की तुम्हाला क्रेविंग येतात, भुकेचे क्रेविंग्स येतात, कारण इन्सुलिनचं काम नीट नाही झालं तर पेशींवरती जी काय ऊर्जा आहे ती ऊर्जा कमी पडते, कारण साखरेचं ब्रेकडाऊनच होत नाही. ब्रेकडाऊन न झाल्यामुळं पेशींना ऊर्जा कमी पडते. त्यामुळे परत सेन्सेशन जातं की आपल्या शरीराला ऊर्जेची गरज आहे, त्यामुळे आपल्याला परत भूक लागते. असे करून जरी रक्तातली साखर वाढली तरी पेशींना ऊर्जा गेलेली नसते, त्यामुळे आपली भूक वारंवार वाढत जाते आणि रक्तातली साखर मात्र वाढतच जाते, इन्सुलिनचं काम होत नाही. म्हणून भूक हे लक्षणसुद्धा, वारंवार भूक लागणे, सारखं काहीतरी खावंसं वाटणं, हे सुद्धा एक डायबिटीजमध्ये येणारं लक्षण आहे. त्याच्यावरूनही आपण जर आपल्याला सारखं काहीतरी खावंसं वाटत असेल तरीसुद्धा आपण याच्याकडं वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे आणि डायबिटीज आहे का नाही हे रक्त चेक करून आपण तपासलं पाहिजे. त्यानंतर जे काही जुन्या पद्धतीमध्ये, जुन्या काळामध्ये काही वेळेला ज्यावेळी रक्त चेक करता येत नव्हतं, ह्या सिस्टीम उपलब्ध नव्हत्या, त्यावेळी अजून एक लक्षणावरून शुगर झाले किंवा डायबिटीज झाले हे ओळखलं जायचं. तर आपण लघवीला गेल्यानंतर, जाऊन आल्यानंतर ज्या ठिकाणी लघवी केले त्या ठिकाणी जर एखाद्याला शुगर असेल तर त्या ठिकाणी मुंग्या लागलेल्या असतात. एखादा व्यक्ती जाऊन आल्यानंतर त्यानंतर मुंग्याचं प्रमाण हे जर बाथरूममध्ये वाढत असेल तर त्याच्यावरून आपण शंका घेऊ शकतो. कारण माझ्याकडे असे एक 2 रुग्ण झाले आहेत की ज्यांना अगोदरचाच शुगरचा त्रास आहे, वडिलांना आहे, आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण लघवीला गेल्यानंतर आपल्या ज्यावेळी आपल्याला डायबिटीज झाला होता त्यावेळी आमच्यावेळी हे लक्षण आम्ही बघितलं होतं, पण माझ्या मुलामध्ये हे अशा पद्धतीचं लक्षण मला दिसतंय, तर तुम्ही आपण चेक करून घेऊया. ह्यासाठी आपल्याकडे एक रुग्ण आले होते. त्याच्यावरूनही लक्षात येतं की जर आपल्या लघवीला गेल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी जर मुंग्या लागत असतील, त्याच्यावरूनही आपण जुन्या काळामध्ये जसं डायबिटीज झाला आहे, मधुमेह झाला हे ओळखत होतो, ते सुद्धा आपल्याला सहजही हे लक्षणावरून सुद्धा आपल्याला कळू शकतं. तर अशा पद्धतीनं हे काही लक्षणं तुम्हाला एक 4-5 सांगितली ज्याच्यावरून आपल्याला डायबिटीज झाला आहे की नाही हे आपल्याला ओळखता येऊ शकतं. एवढीच काही ती लक्षणं आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त लक्षणं हा असिम्प्टमॅटिक असल्यामुळं ह्याच्यामुळे जास्त नसतात. तर अशा पद्धतीनं ही काही लक्षणं जर तुमच्यामध्ये काही दिसत असतील तुमच्या निरीक्षणातून, तर नक्कीच तुम्ही डायबिटीज झाला आहे की नाही हे बघण्यासाठी शुगर चेक करून घ्या. तर अशा पद्धतीनं ह्यात काही तुम्हाला
अडचणी वाटल्या, काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा, त्याचा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.